छेदोपस्थापना आणि जरा प्रयत्न करत जावा, एक साथ म्हणायचं, जरा म्हणायचा प्रयत्न करत जावा, है ना, वेगवेगळं म्हणत जाऊ ना. ठीक आहे, आता आपला संयम चाललेला आहे. ठीक आहे ना. ठीक आहे, तर त्यामध्ये काय सांगितलं होतं? सामायिक संयम आहे का नाही. सामायिक संयमाचं काय सांगितलं होतं? समताभाव. लक्षात ठेव, इथं बघून सगळ्यांना सोपं वाटतंय, पण हे नसताना तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. सामायिक संयम म्हणजे सांगितलं काय? समताभाव, समतारूप भाव राहणं ही प्रतिज्ञा, ही सामायिक संयम आहे. कळलं का नाही. त्यानंतर पुढं छेदोपस्थापना. समताभावात राहत नाही तेव्हा काय करतात ते? छेद करतात. म्हणजे आहाराला उठायचं आहे तर तेव्हा काय करतात? त्या सामायिक संयमाचा छेद केला आहे ना, त्यानंतर मग आहार आधी करून आल्यानंतर परत काय करतात? उपस्थापना करतात. हा काय झाला? छेदोपस्थापना संयम. समजलं का नाही. पण ह्याचा दुसरा अर्थ लावायचा नाही आहे ना. छेदोपस्थापना संयमामध्येच 28 मूलगुण काय आहेत? येतात. नाहीतर कोणी म्हणेल काय असं असं काहीतरी त्यांना काहीतरी बाधा झाली, मग मी काय करतो? छेद करतो दीक्षेचा. कळलं का नाही. आणि परत उपस्थापना करतो है ना. हा काही राजमार्ग नाही. राजमार्ग समजतं का नाही है ना. हे असं लावायचं नाही, कारण तो छेदोपस्थापना संयम नाही. संयम असंयमात जाणं हा काय छेदोपस्थापना संयम आहे का? असंयमात जाणं हा छेदोपस्थापना संयम नाही. संयमात राहून, कळलं का नाही, जो छेद केला गेलेला आहे तो छेदोपस्थापना संयम आहे. संयमात राहून म्हणजे मुनी आहेत आहे ना, आपले ज्यांनी जे 12 प्रकारची अविरती सोडली का नाही. संयम म्हणजे काय? 12 प्रकारची अविरती सोडली का नाही. हां, तुम्ही त्यातली एक जरी अविरती करायला लागला तर तुमचा संयमच राहिला नाही. त्यामुळे छेदोपस्थापना शब्दाचा अर्थ कसा लावायचा आहे? हां, समताभावात राहिले नाहीत त्याचा काय केला त्यांनी? छेद केला. आहारादी घेतली कमजोरीवश आणि परत नंतर, कारण आहारादी घेण्यामध्ये सुद्धा काय होत आहेत? 12 प्रकारचे हे राहत नाही ना, अविरती राहत नाही ना तिथं. समजतं का नाही. हा ह्या रूपाने लावायचा छेदोपस्थापना, न की उलटा. कळलं का नाही. नाहीतर काय काय जण काय म्हणतील, चालतं की छेदोपस्थापना संयम आहे, चालतं त्यांना एखादा 28 मूलगुणाचा एखादा दोष लागला तर. कळलं का नाही. किंवा हे चालतंय ते चालतंय अशा प्रकारचं कथन नाही, कारण तिथं 100% असंयम आला किंवा देसंयम आला, जे काय असेल ते. परंतु हे जे आहे छेदोपस्थापना संयम, हे 6व 7व गुणस्थान राहिलं नाही. कळलं का. जर कुठला 28 मूलगुणात कुठला दोष लागला घेतला वगैरे तर छेदोपस्थापना संयम राहिला नाही आणि सामायिक संयम पण राहिला नाही. त्यांचं गुणस्थान बदललं, 6व 7व राहिलं नाही. मग ते 5वं होईल, 4थं होईल, पहिलं होईल, माहीत नाही. कळलं का नाही आहे ना. म्हणून छेदोपस्थापना कसा लावायचा? 6व्या 7व्यामध्येच राहणार ना ते. तर तो फक्त आहाराला उठताना. कळलं का नाही. समताभावात राहिले नाहीत है ना, तर हा सांगितलं छेदोपस्थापना. काय प्रश्न आहे का अजून? नसेल तर विचार पडेल. झालं का? पुढं सांगू जाऊ. हां, पुढं काय आहे? परिहार विशुद्धी. कारण संयम त्यांना सामायिक हाच त्यांना प्रतिज्ञा आहे. दीक्षा घेताना सुद्धा त्यांना तेच म्हणलं जातं, तुम्हाला कशात राहायचं आहे? सामायिक हीच तुमची प्रतिज्ञा, समताभाव हीच तुमचं काय आहे? प्रतिज्ञा. पुढं परिहार विशुद्धी सांगितलं काय? हां, ज्यांच्या परिणामांमध्ये काय झाली? अशी विशुद्धी झालेली आहे. कळालं का नाही. की ज्यामुळं काय होतात की त्यांना वृद्धी प्राप्त होते है ना. कुठली वृद्धी? आकाशामध्ये हां गमन करण्याची. मग ही परिहार विशुद्धी ज्यांना आहे, ही काय सगळ्यांना असती का? नाही. विशिष्ट वृद्धिधारी मुनिराजांनाच परिहार विशुद्धी संयम आहे. समजलं का नाही. हां, आणि एकमेकाचं अजून ते पुढं आपण बघणार आहोत. आहार वृद्धी, परिहार विशुद्धी, मनपरिज्ञा, हे कोण कोण कोणाशी बरोबर नसतं, ते सगळी चर्चा आपण बघणार आहोत जेव्हा आता पुढं आपण बघू तेव्हा. कळलं का. तर इथं सांगायचा अभिप्राय
मग परिहार विशुद्धीच्या वेळेस काय होतं सांगितलं ते अधर्गम. मग हे परिहार विशुद्धी जे साधू आहेत त्यांना चातुर्मासाचा नियम नसतो. कळलं का नाही? का नाही आहे? उलट ते जिथनं जातील त्या जीवांना बरं वाटतंय. कळलं का नाही? म्हणून त्यांना नाही, परंतु बाकीच्या जीवांना तो नियम म्हणजे बाकीच्या साधूंना आहे ना चातुर्मासाचा नियम, 4 महिने कुठंही जायचं नाही वगैरे. कळलं का नाही? तर हे असं आपण लावून घ्यायचं. परिहार विशुद्धी झालं का नाही? मग हे गुणस्थान पण कुठलं आहे परिहार विशुद्धीचं? हां 6व्या 7व्यामध्ये जायते. कळलं का नाही? श्रेणी आरूढवाले नाहीत. हां पुढं सूक्ष्म छेदोपस्थापनाचं पण कुठलं गुणस्थान आहे? 6वं 7वं. पण सामायिकचं हां ते उतरताच्या अपेक्षेने लावलेलं 4था. बरोबर आहे है ना. म्हणजे पण चढतानाच्या अपेक्षेने तर 6वंच आहे ना. 6वे म्हणजे हे पहिलं तर. पण उतरताना म्हणजे उपशम श्रेणी वगैरे जर उतरता आला वगैरे तर त्याच्या अपेक्षेने लावलेलं आहे ते. परंतु कुठंपर्यंत सांगितलं? 6व्यापासून समजा सुरू केलं तर ते कुठंपर्यंत आहे? 12वे नाही है ना. 10व्यापर्यंत. 10व्याला सुरू होतं की सूक्ष्म संप्राय? सूक्ष्म संप्राय कुठे आहे? मग तोपर्यंत सामायिक आहे. म्हणजे पुढं कसं राहील? 4थ्यापासून पण आहे पण ते उतराच्या अपेक्षेने. म्हणजे उपशम श्रेणीवर जे चढलेत का नाही, उपशम श्रेणी चढले का नाही, मग ते उतरणार का नाही उपशम श्रेणीवाले साधू? मग ते 6व्यातनं 5व्यात आले, 4थ्यात वगैरे आले तर तेव्हा सुद्धा ते सामायिक संयम त्या अपेक्षेने लावलं जातं. कळलं का नाही? सामायिक संयम कुणाला आहे? आणि 4थ्या गुणस्थानामध्ये असंयम असताना सुद्धा सामायिक संयम कसा लावताय? 4थ्या गुणस्थानाचं नाव काय? अविरत संयम. अविरत सम्यक्तो आहे का नाही? पण सामायिक संयम कसा लावताय? तर 11व्या गुणस्थानातनं जेव्हा ते उतरत आलेले आहेत आणि ते उतरत असताना लगेच पटपट कुठं आले? 5व्यात आले, 4थ्यात आले वगैरे समजा. समजलं का नाही? त्याच्या अपेक्षेने तिथं सामायिक संयम सांगितलेला आहे. त्या अपेक्षेने. असा नसतो नाही तर लाव चाल 4थ्यामध्ये सामायिक संयम लावला तर अवघड होईल करे. अहो तो शावकाला थोडाच असतो. संयम चाललाय ना, सामायिक संयम. आपला भेद कुठला चाललाय? संयमाचा भेद चाललाय का नाही? आणि तर नावच आहे काय? अविरत देशविरत. संयम काय आला तिथं? समजलं का नाही? अहो हे सामायिक संयम साधूंना असतो, शावकाला थोडाच असतो. संयमाच्या अपेक्षेने चर्चा चालली आहे का नाही? भेद कशाचे आहेत? हे संयमाचे आहेत का नाही? मग खाली घेतलं की देश संयम असंयम. मग इथं पण समता भाव असू शकतो की? कुठं नाही म्हणलंय. इथं समता भावाची प्रतिज्ञा आहे. मग तसं मला तर पुढं पण आहेच की. छेदोपस्थापनामध्ये पण समता भाव असतोच की. परिहार विशुद्धीमध्ये पण समता भाव आहेच की. कळलं का नाही? सूक्ष्म संप्राय याच्यामध्ये पण समता भाव आहेच का नाही? हां तो नाही. प्रतिज्ञा घेतली सामायिकाची समता भावाची. समजलं का नाही? असं तो सामायिक संयम. कळलं का नाही? का अजून काय प्रश्न आहे? चेहऱ्यावर तर मला प्रश्न दिसतात. सामायिक कळलं का नाही? सामायिक गुणस्थान कुठलं आहे? 4थ्यापासून म्हणू शकता, परंतु ते उतरायच्या अपेक्षेने. चढायच्या अपेक्षेने तर 6व्यापासूनच. कुठंपर्यंत? 10व्यापर्यंत नाही, 9व्याच्या शेवटपर्यंत. या 9व्यापर्यंत म्हटलं तर चालतंय. ठीक आहे ना. पुढं त्यानंतर परिहार छेदोपस्थापना 6वं 7वंच. श्रेणी घेऊन चढत नाही तो छेदोपस्थापना. परिहार विशुद्धी हां सूक्ष्म संप्राय मात्र 10वं गुणस्थान. संप्राय म्हणजे काय? काय कोण बघून आलाय? सूक्ष्म माहिती की संप्राय म्हणजे काय? माझा प्रश्न होता. अजून कन्फ्युजच आहे काय? मला वाटलं बघून आला असताल. पुस्तकात काय लिहिलेलं आहे? संप्राय शब्दाचा अर्थ कशाय लिहिलं आहे का लोभ लिहिलं आहे? एवढा शब्द मला हवा होता.
मी पण नाही सांगत, जावा मग. मला वाटलं बघून आला असताल तुम्ही. है ना, कोण लोक म्हणते, कोण कशा म्हणते, काय कन्फ्युजन आहे कोणास ठाऊक. मी बघून आलेलो आहे, काळजी करू नका. मी सांगत नाही, मला काल पण माहीत होतं, पण मुद्दाम सांग. मला काही सांगितलं की काय होणार मी मला माहिती आहे, तुम्ही फक्त ऐकणार, परत तेच कन्फ्युजन. ते स्वतःच हुडका, स्वतःच प्रयत्न करा. मी म्हणलं ना, आता उदाहरणार्थ माझं अगोदरपासून असं ऐकलं होतं की 3 प्रकारच्या चेतना, कळलं का नाही, पण त्याचं परत विसरून जात होतो सारखं. पण म्हणलं जोपर्यंत स्वतःहून आपण हुडकून स्वतःहून त्याचं हे करत नाही, तोपर्यंत ते डोक्यामध्ये धारणच होणार नाही, नाही परत हेच कन्फ्युजन राहणार. म्हणून सांगतो, तुम्ही स्वतः हुडका आणि उद्या सांगा, ग्रुपमध्ये टाकू नका, नाहीतर लोक लय आळशी झालेत. बस उत्तर बघायचं आणि सांगून टाकायचं. स्वतः बघा. घेतलंय ना, कशासाठी घेतलंय पुस्तक? जीवगणचं पुस्तक घेतलंय का नाही, चार्टचं? मग जरा उघडून बघा की त्यात सूक्ष्म संप्राय तिथं लिहिलेलं आहे. होडा यथाख्यात, हा ना, हा यथाख्यात शब्द सांगतो. ख्यात आख्यात, यथा प्लस आख्यात. काय शब्द आहे? यथा प्लस आख्यात, आहे ना. मग जसं आहे, यथा म्हणजे जसं, आख्यात म्हणजे आहे, जसं आहे तसं. चारित्र्य किंवा संयम, त्याचं नाव काय आहे? यथाख्यात. बरोबर का नाही? जसं आहे तसं म्हणजे काय? जसं जीवाचं स्वरूप आहे. जसं आहे तसं म्हणजे काय? जसं जीवाचं स्वरूप आहे तशा प्रकारचा तो चारित्र्य किंवा तशा प्रकारचं ते संयम, तर ते आहे यथाख्यात. यथाख्यात चारित्र्य पण म्हणतात आणि यथाख्यात संयम. समजलं ना? संयम मार्गणा बघतो म्हणून आपण संयम म्हणतोय. चारित्र्याचे भेद बघत असेल तर ते चारित्र्य. ठीक आहे. तर यथाख्यात संयम कुठल्या गुणस्थानापासून कुठंपर्यंत आहे? 11 गुणस्थानापासून. का सिद्धांना नाही का? हां, असू दे की. संयम आहे की नाही विचारतो तुम्हाला. सिद्धांना संयम आहे की नाही? हां, विचारतो तुम्हाला काय आहे. संयम नाही, मग सिद्ध संयम येत. पण हा असंयम वेगळा आहे आणि ह्यांचा असंयम वेगळा आहे. नाही, काय काय मार्ग आहेत की सिद्धांमध्ये घडवलेत का नाही? केवळ ज्ञान आहे का नाही? ज्ञान मार्गणेमध्ये केवळ ज्ञान सिद्धांमध्ये घडवलंय का नाही? केवळ दर्शन सिद्धांमध्ये घडवलंय का नाही? असं करू नका. सिद्धांमध्ये खूप काय घडवलं आणि काय नाही घडवलं हे मेन चर्चा आहे. असं करू नका. नाही तर गुणस्थान नाही, मार्गस्थान पण नाही, काहीच नाही, असं नाही आहे ना. कशाच्या अतीत आहेत आणि कशाच्या जसं उदाहरणार्थ भव्य अभव्याच्या अतीत आहेत. समजलं का नाही? हे कळतंय का नाही? कशाच्या अतीत आहेत, मग त्या गोष्टी सिद्धांमध्ये नाहीत. तशाप्रमाणे ह्या संयम मार्गणेमध्ये पण सिद्ध नाहीत, आहे ना. उत्तर बरोबर आहे, परंतु कन्फ्युजन झालं लोकांना काय काय आहे ना. तर सांगायचा अभिप्राय बरोबर आहे. तिथं हे 11व्यापासून 14व्यापर्यंत लावलं जातं यथाख्यात संयम, आहे ना. परंतु सिद्धांमध्ये काय आहे तो घटवले, ती चर्चा आपण नंतर बघूया, वेळ होईल तर. झालं, ठीक आहे. पुढं त्यानंतर दे संयम, हा ना. फक्कुड आहे 5व्या गुणस्थानामध्ये आहे, है ना. आणि म्हणजे नुसतं व्रत घेतलं म्हणून दे संयम नाही, है ना. सम्यक तो सहित व्रत असेल तर ते काय झालं? दे संयम झालं. ठीक आहे. आणि पुढं असंयम गुणस्थान 1 ते 4 सगळं येणार. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. म्हणजे लिहिणार कसं? एकेंद्रियापासून 4थ्या गुणस्थानापर्यंत असंयम. आलं का लक्षात? आता एकेंद्रिय शब्द का वापरला? जीवाय, नुसतं पहिलं गुणस्थान नाही म्हटलं तर हां, त्या अपेक्षेने ते कथन केलेलं आहे. तर लावू शकता तुम्ही. कोणी समजा जरी म्हणलं 1 ते 4 तर ते पण चुकीचं नाही, आणि गुणस्थानाच्या अपेक्षेने सांगितलं आहे. कोणी इंद्रियांच्या अपेक्षेने म्हणलं तर एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत तर ते पण काही चुकीचं नाही. पण एक्झॅक्ट जर म्हणला, जी भाषा
धवलाकरांची आहे ती कशी एकेंद्रियापासून चौथ्या गुणस्थानापर्यंत. कळलं का ना? एकेंद्रियापासून अविरत सम्यक्त्वापर्यंत असं लिहितात ते. कळलं ना? अशा प्रकारे काय सांगितलं, संयम मार्गणेचे किती भेद झाले? 7. संयम मार्गणेचे भेद 7 आणि चारित्र्याचे भेद किती? 5. लक्षात ठेवायचं आहे. कळलं का नाही? चारित्र्य म्हणलं तर हे 5 येणार, हे दोघांना नाही तर येत. कळलं का नाही? परंतु संयम मार्गाने म्हणली तर हे 7 येणार. लक्षात येत आहे? कन्फ्युजन होणार नाही ना? पक्क? चला, अशा प्रकारे ही संयम मार्गणा पाहिली. आता जेवढं सोपं आहे बघून टाकू. दर्शन मार्गणा त्याचे भेद किती? कुठले कुठले? दर्शन म्हणजे काय? सामान्य प्रतिभास. समजलं का नाही? निराकार आहे की नाही? तर अशा प्रकारे सांगितलं काय, सामान्य जो छद्मस्थ जीवांना कसा होतो? ज्ञानाच्या अगोदर होतो, क्रमपूर्वक होतो. ज्ञानोपयोग व्हायच्या अगोदर दर्शनोपयोग होतो. मग तो तसा दर्शनोपयोग लावला, चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधिदर्शन. परंतु केवळ दर्शन कसा होतो? युगपत. कळलं का नाही? युगपत म्हणजे केवळ ज्ञानाच्या वेळेसच काय होतंय? केवळ दर्शन होत आहे. ज्ञान दर्शनाचा उपयोग दोन्ही युगपत आहे. समजलं? छद्मस्थ जीवांना कुठं काय होतं? फक्त क्रमाने होतो. लक्षात येतं ना? मग चक्षुदर्शन कधी होतं? चक्षुरेंद्रियाच्या द्वारे जे ज्ञान होणार त्याच्या अगोदर होणारं दर्शन किंवा सामान्य प्रतिभास तो काय आहे? हे लक्षात शिकवलंय तुमच्याकडनं, पक्क केलेलं आहे. बोलायला पाहिजे, मलाच बोलायला होत आहे. हाय ना? अचक्षुदर्शन बाकीचे 4 इंद्रिय आणि मन यांच्याद्वारे होणाऱ्या ज्ञानापूर्वी होणारा त्याला काय म्हणायचं? समजलं? अवधिदर्शन अवधी ज्ञानापूर्वी होणारा. ना? मग अवधिदर्शन कुणाला असतं? नारकी, देव आहे ना, आणि मग काही मनुष्य. ठीक आहे ना? मुक्त मुनींनाच असं नाही आहे, बाकीच्यांना पण असतं ना. अवधी असते की मनुष्यांना सुद्धा. कळलं का नाही? म्हणजे सम्य दृष्टीने मिथ्या दृष्टीला पण अवधी असते ना, असू शकतं. कळलं का नाही? अवधीचं उदाहरण सांगा बरं. अरविंद राजाची गोष्ट आहे का नाही? काय? आता ती गोष्ट तुम्ही तेवढे अभ्यास करून, आता वेळ नाही. किती गोष्टी सांगू मी? आहे ना? मग तुमची गोष्ट सुरू होती. आता 9:30 वाजलेले आहे ना? तर अशा प्रकारे काय सांगितलं? अवधी ज्ञानापूर्वी होणारं जे काय आहे सामान्य प्रतिभास त्याला काय म्हणायचं? नुसतं म्हणू नका, हे पक्क करायचं आहे. किती वेळा रिव्हिजन घ्यायची आहे. आणि पुढं काय आहे? मग केवळ ज्ञाना बरोबर होणारं जे काय आहे सामान्य प्रतिभास बरोबर लावायचं, पूर्वी लावायचं नाही. कळलं का? तर तो काय झाला? केवळ दर्शन. पक्क झालं? बाकी चर्चा उद्या.